मुलगी हद्दीतून जबरी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तिघे आरोपी जेरबंद, मुद्देमालासह चोरी प्रकरण सोडवले। मुलगी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा थरार स्थानिक गुन्हे शाखेने उकलला आहे। या कारवाईत एकूण 3 आरोपींना अटक करून तब्बल 1,75,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गुन्हा घडल्यानंतर काही दिवसात हा तपास पूर्ण करत गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले आहे। प्रियली आकाश सुरेश जलोदकर, वय 26 वर्ष, व्यवसाय फायनान्स कंपनीत केंद्र व्यवस्थापक, राहणार श्रीरामनगर, अक्कलकुवा हे कर्ज वसुलीसाठी रोख रक्कम त्यांच्या मोटारसायकलवरून घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली। उर्मिला माळ गावाजवळ चढावाच्या वळणावर तिघा अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली आणि जबरदस्तीने काळी झब्बा हिसकावून त्यातील रोख रक्कम व मोबाईल टेप लुटला। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 140/2025 भारतीय दंडविधान कलम 309(4)(3)(5) अन्वये अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता। घटने माहिती तत्पर पथक आणि कारवाई गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीमंत पाटील यांना महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यामध्ये नितीन वडवी आणि त्याचे साथीदार असू शकतात। माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक त्वरित कारवाईस रवाना झाले। पथकाने तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे छापा टाकला। येथे मुख्य आरोपी नितीन वेस्ता वडवी, वय 29 वर्ष हा मिळून आला। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच इतर साथीदारांची नावे सांगितली। ताब्यात घेतलेले आरोपी नितीन वेस्ता वडवी, वय 29 वर्ष, राहणार सल्लीवार, तालुका अक्कलकुवा, कृष्णा विक्रमसिंग पाडवी, वय 24 वर्ष, राहणार विण्याविहो, तालुका अक्कलकुवा, संदीप कीर्ता वडवी, वय 23 वर्ष, राहणार पिंपळखंड पाडा, तालुका अक्कलकुवा, सर्व आरोपींना शोधून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले। जप्त केलेला मुद्देमाल ₹85,100, रोख रक्कम ₹10,000, किमतीचा मोबाईल टेप ₹80,000, किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किंमत ₹80,000, इतर साहित्य एकूण किंमत ₹1,75,100। पुढील तपास सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडी लोहार हे करत असून आणखी काही माहिती उघड होण्याची शक्यता आहे। ही कारवाई करणारे अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुजराळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सजन वाघ, मनोज नाईक, मोहन ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत कोगले या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे जबरी चोरी प्रकरण उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।